नमस्कार, मी प्रवीण राऊत. आज आपण इथे किर्लोस्कर मोटरविषयी माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत किर्लोस्कर कंपनीचे सुजित कोरे. माहिती का तुला? सेल्फ रनिंग शेतकऱ्यांसाठी कुठली कुठली मॉडेल आपल्या कंपनीकडे उपलब्ध आहेत, जे आता मोठ्या शेतकऱ्यांसाठी ज्या 2 एकर बरोबर. 3 एकर साठी असतील, बरोबर. म्हणजे 2 HP मध्ये आपण म्हणतोय. बरोबर. हा, आता ह्याच्यामध्ये दोन मॉडेल उपलब्ध आहेत आपल्यामध्ये. हे सेल्फ प्राइमिंग मॉडेल जे आहे हे घरगुती वापरासाठी, तसेच तुम्हाला गार्डनिंगच्या कामासाठी वापरलं जातं, छोट्या कामासाठी. ह्याचा सक्शन याचा डिलिव्हरी जो हेड आहे तो 20 मीटर आहे टोटल. त्याच्यामध्ये तुम्हाला सक्शन हेड मायनस होईल जेव्हा तुमच्या पंपापासून पुढे जाईल. मग हे तुम्ही पकडू शकता, तुमचा हा डिलिव्हरी हेड जवळजवळ 16 ते 18 मीटर पर्यंत येतो. आणि त्याच्याबरोबरच ह्याच्यामध्ये एक दुसरं 1 HP मॉडेल जे आहे त्याचं 30 मीटर हेड आहे. त्याचा सक्शन हेड आणि डिलिव्हरी हेड मिळून 30 मीटर आहे. 30 मीटर आहे टोटल हेड आहे. टोटल लिफ्ट करायचं म्हणजे खेचायचं पाणी आणि फेकायचं पाणी. बरोबर दोन्ही बरोबर. सक्शन आणि डिलिव्हरी. हा, आणि ह्याच्यामध्ये जो ओपन वेल सबमर्सिबल मॉडेलमध्ये येतो, अर्धा HP पासून ते तुम्हाला 2 HP पर्यंत मॉडेल आहेत. अर्धा HP मध्ये 0520 हे मॉडेल आहे, त्याचं 20 मीटर हेड आहे. नंतर 1 HP मध्ये हा 135, हा 30 मीटर 32 मीटरचा हेड आहे. याच्यामध्ये त्यामध्ये 1.5 आहे, 1.5 HP चा 1.22 मीटर हेड, आणि त्याचा डिलिव्हरी जास्त येतो. डिलिव्हरी जास्त, बरोबर. आणि त्याच्यामध्ये 1.25 एक मॉडेल आहे. हे दोन मॉडेल आहेत 1.5 HP मध्ये. आणि त्याच्याबरोबर 2 HP मध्ये मॉडेल आहेत 225 आणि 235. हे दोन मॉडेल आहेत. उंचीवर तुम्हाला पाणी देऊ शकतो. पाणी म्हणजे देऊ शकतो. शेतकऱ्याला एखादी विहीर साधारणतः एक 20-30 फूट खोल असेल तर 30 फूट खोलीवरचं पाणी, मग ते 30 फूट आणि त्याच्यावरती त्याला लिफ्ट करून न्यायचं असेल तर ते वरचे 60-70 फूट उंचीला नेऊ शकतो. बरोबर. आणि समांतर अशी जागा असेल, म्हणजे लेवलला असेल, शेतात विकण्याचं, तर तो असं साधारणतः 400-500 फुटापर्यंत देखील आरामात याचं पाणी वाहून नेऊ शकतो. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये ह्याचा जो येतो सक्शन जो येतो तो 1 इंच येतो, आणि डिलिव्हरी पण त्याचा 1 इंच येतो. मॅक्झिमम तुम्ही प्रिफर करत असताना कास्ट आयरनच्या पाईप्स असो किंवा UPVC पाईप्स असो किंवा तुमची HDPE पाईप असो, त्याच्यामध्ये वापरताना मॅक्झिमम तुम्ही ह्या प्रकारचे जे दिलेले असते ते रिड्यूस न करता जे आहे डिलिव्हरी हेड आहे, म्हणजे कंपनीचा ओरिजिनल जो आहे तो तुम्ही वापरला तर तुम्हाला चांगल्यातले चांगले आउटपुट देणे आणि ह्याची लाईफ एक्सटेंड होते. म्हणजे पंपावर तुम्हाला लोड येणार नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, बाजारात बऱ्याच ठिकाणी 1 HP दाखवले जातात आणि त्याला 1.5ची 2ची आउटलेट दाखवली जातात, पण प्रत्यक्षात परफॉर्मन्स त्याप्रमाणे ते देत नाहीत. कारण मुळात त्याची तशी इफिशियन्सी, म्हणजे त्याची तशी क्वालिटी नसते. म्हणजे किर्लोस्कर जे आहे ते जसं आहे तसं मार्केटमध्ये प्रेझेंट करतो. म्हणजे क्वालिटी आणि ट्रस्ट दोन्ही गोष्टीला आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. ओके. दुसऱ्या याच्यात बिल्ड क्वालिटीमध्ये आपण जाऊया. त्याच्या बिल्ड क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये बिल्ड क्वालिटी आहेत, म्हणजे वाइंडिंग असेल किंवा अन्न कास्टिंग असेल, याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळी अशी वैशिष्ट्य? बरोबर. किर्लोस्कर कंपनी ही 99.9 ग्रेडचं तुम्हाला कॉपर वापरले जाते. ह्याच्यामध्ये जे कॉपर वापरलं जातं ते तुम्हाला कुठेही बाजारात मिळणाऱ्या पंपाच्या तुलनेत बघायला गेलं तर हे ज्युनियन कॉपर आहे. हे कधीही तुम्हाला मिक्सिंग वगैरे किंवा अदर त्याच्यामध्ये काय इनप्युरिटीज हे काय अजिबात गावणार नाही. आणि जे तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे 99.9 हे याच्यामध्ये प्युअर कॉपर आहे. म्हणजे जशा प्रमाणे कंपनी सांगते त्याप्रमाणेच ऍक्च्युअल वापरली जातात. नाहीतर आपण बऱ्याच वेळा कॉपर वाइंडिंग सांगितलं आणि आतमध्ये ॲल्युमिनियम वाइंडिंग असतं, म्हणजे याच्यामध्ये आपण काय हे करत नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्यात आपण वॉरंटी देखील देतो आहोत. बरोबर आहे ना? ह्याला वॉरंटी साधारणतः कसं काय टर्म आहे ती? वॉरंटी बद्दल मी थोडक्यात माहिती देतो. आपली ही जी किर्लोस्करचा पंप आहे, ज्या दिवशी तुम्ही घेता त्या दिवशी आपण जो पण तुमचा प्लंबर असेल, जो पण तुमचा दुकानदार असेल किंवा जो पण डीलर असेल त्यांच्याकडून ई वॉरंटी करून घेतो. जाग्यावर आपली ई वॉरंटी होते. जाग्यावर कस्टमर कडून फीडबॅक घेतला जातो आणि त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन कोड घेऊन आपण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घेतो. या गोष्टीचा फायदा असा होतो कस्टमरला की ज्या दिवशी तुम्ही पंप घेताय त्या दिवशीपासून तुमची ई वॉरंटी चालू होते. त्यानंतर तुमचे कधीही तुमचा 5 वर्षांनी 6 वर्षांनी कधी इश्यू आला त्या पंपाला तर तुम्हाला त्यावेळेला बिल हुडकत बसायला लागत नाही, किंवा इव्हन समजा त्याच वर्षी जरी तुमचा प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला जाऊन बिल हुडकत बसायला लागत नाही. लगेच तुम्हाला कळतं. तुमचा कस्टमर नंबर जेव्हा कस्टमर कॉल करतो सर्व्हिस सेंटरला किंवा कंपनीच्या इंटरॅक्शन सेंटरला कॉल करतो, त्यावेळेला कस्टमरच्या डिटेल्सच्या समोर सगळे पंप येतात. पंपाचा डिटेल्स काय, कुठल्या कॅप्टनने बसवला किंवा कुठल्या रिटेलरने ई वॉरंटी केली, हे सगळे डिटेल येतात. त्यांना फक्त विचारलं जातं तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि ही प्रोसेस असेल 48 तासामध्ये आपली सर्व्हिसला वर्किंग आवर्समध्ये
पूर्णपणे सॉल्व्ह करून देण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि किर्लोस्कर कंपनी ही सर्व्हिस आणि त्याच्या बिल्ड क्वालिटीसाठी ओळखली जाते मार्केटमध्ये साहजिकच. कुठल्याही. कारण जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता, एक प्रॉम्प्ट कस्टमर किंवा प्रॉम्प्ट ब्रँड म्हणून घेऊन जाता तुम्ही, त्यावेळेला जे आउटपुट एक्सपेक्टेड असतं, तुम्ही एक वेळ पैसे खर्च करताय, जे आउटपुट एक्सपेक्ट करता तो डिलिव्हर केल्यानंतर कस्टमरला जे सॅटिस्फॅक्शन मिळते त्याच्यामध्येच आपल्याला किर्लोस्कर कंपनीचं आणि सॅटिस्फॅक्शन. म्हणूनच किर्लोस्कर नाव मार्केटमध्ये एवढा मोठा ब्रँड. जी, आणि yes, आपण yes. नावासाठी नेहमी कारण प्रत्येक जण आपल्या नावासाठी बरोबर. येतो, तो एक ब्रँड म्हणजे बरं. आम्हाला खूप चांगलं वाटतं की किर्लोस्कर सोबत काम करताना. तर किर्लोस्कर नाव बाजारात सांगितल्यानंतर किंवा एखाद्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर मार्केटमध्ये एक ट्रस्टेड नाव बरोबर. म्हणजे एक तो ब्रँडेड वाटतं थोडक्यात. बरोबर. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याची वॉरंटी पिरियड आपल्याला 1 वर्षाचा आहे ना. 1 वर्षाची 1 वर्षाची वॉरंटी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला वायडिंगचे वगैरे काय हां, इन केस मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट झाला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट जे असतील ते हं. तुम्हाला कव्हर केले जातील. कव्हर केले जाते. आणि ट्रान्झिट डॅमेजचे हे नंतरचा पार्ट आहे. जे तुम्ही जर बरोबर. तो काय आपल्या वापराच्या चुकीमुळे व्होल्टेज, शकतो. ओव्हर व्होल्टेज अशा बऱ्याचशा ओव्हर व्होल्टेज, लो व्होल्टेज low किंवा voltage. ड्राय जर फिरली असेल ड्राय फिरली असेल, त्या गाळात कंडिशनमध्ये फसली तुम्हाला असेल. बरोबर. अशा बऱ्याच आपण गोष्टींमुळे बऱ्याच गोष्टी असू हां. शकतात. ह्याचसोबत आता आता आपण इथे कसं सॅम्पल आपण 1 HP सबमर्सिबल बरोबर. ओपन वेल दाखवलेली आहे बरोबर. आणि एक ही ओपन वेलची आपण बरोबर. हाफ HP दाखवली आहे. ह्याच्यासोबत हा आपले ऑप्शन हेड कमी आहे. अशा ठिकाणी जास्त पाण्यासाठी तुम्ही कुठलं मॉडेल आपल्याकडनं किर्लोस्करनं सजेस्ट करताय? आपल्याकडने तशी मॉडेल बघायला गेलात तर आपल्याकडे ओपन वेलचे मॉडेल आहेत. त्यानंतर मोनोब्लॉकचे पण मॉडेल आहेत, जे बावडीच्या बाहेर किंवा नदीच्या म्हणजे बाहेर बाहेर बाहेर. बसतात. त्याच्यामध्ये KDSचे सिरीज आपल्याकडे पूर्णपणे एक HP सिरीज आहे. हां. त्याच्यामध्ये 16 मीटर हेडपासून ते तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 1.40 मीटरपर्यंत हेड असलेले पंप आहेत आपल्याकडे. बरोबर. म्हणजे जास्त खोलीपर्यंत खेचण्यासाठीचे. हां, मी त्याचा जास्त suction पाणी फ्लो म्हणजे एका जास्त वेळेला फ्लो 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 जर पाहिजे असेल हां. पाणी, तर त्याच्यासाठी कुठलं मॉडेल आहे? त्याच्यामध्ये मॉडेल सिलेक्ट करताना आहे ना, तुम्हाला सक्शन आणि डिलिव्हरी हेड हे हं. दोन्ही काउंट केलं जातं. हं. कारण ज्यावेळेला तुम्ही मॉडेल घ्यायला जात आहात, त्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी हेड किती पाहिजे. हं. समजा आम्ही सजेस्ट करतो 1 HP, हां. 1 इंची, पण तुमच्या बरोबर. साईडवर जर पाईपच वेगळे जास्तीच बसवले असेल, बरोबर. कारण त्याच्यामध्ये लॉसेस मग सगळ्यात महत्त्वाचं काय शेतकऱ्याने आपल्या गरजा लक्षात घेऊनच दुकानातून तशी पूर्ण माहिती घेऊन खरेदी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा पण तुम्ही डीलरकडे जाताय, त्याच्याकडून व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. आपल्याकडले जे पाईपलाईन आहे, जी नवीन करायची आहे. असेल किंवा जुनी असेल त्यांची, हं. जुन्या पाईपलाईनचे त्याचे हेड किती रेंज आहे, सगळ्या ॲक्युरेट माहिती दिल्या, तर हेड सिलेक्शन करताना डीलरलाही त्रास होत नाही. आणि जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स ॲक्च्युअल बघता, त्यावेळेला तुम्ही शेतकऱ्याला डिलाईट होता. म्हणजे समाधान होतं समाधान शेतकऱ्याचं. होतं की बाबा ज्या कामासाठी शेतकरी घेतो त्या कामासाठी त्याचा पूर्णपणे उपयोग त्याचा बरोबर होतो. आता हे आपण मॉडेलची माहिती घेतो. त्याचप्रमाणे आता जे बऱ्याचशा शासकीय योजना आहेत, बरोबर त्याच्यामध्ये आपण मोटर विकतोच आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये ह्याचा इन्क्लूड करताना म्हणजे या सर्व मॉडेल बसतात का? हो. आपल्या म्हणजे जे ॲग्रीचे जे मॉडेल आहेत ते सगळे सबमर्सिबल आणि बोरवेलचे बोरवेलचे हे सगळे मॉडेल बसतात. शासकीय कामासाठी बसतात. बसतात. म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक जे काय टेस्टिंग असतील त्याचे टेस्ट बरोबर. रिपोर्ट असतील उदाहरणार्थ त्याचे हो. ISI सर्टिफिकेट असतील तर बरोबर. ती आपल्या कंपनीकडनं उपलब्ध आहे. बरोबर. आपण ते डीलरकडून अवेलेबल करून देतो. हं. त्याचे आपले BIS सर्टिफिकेट असतात, हं. ते आपण अवेलेबल करून देतो. आता नवीन गव्हर्नमेंट रूल प्रमाणे स्टार रेटिंग पाहिजे आहे. हां, आणि हा जो आपला KOSI 135 मॉडेल हा 5 स्टार रेटिंगचा 5 स्टार पंप आहे. रेटिंग आहे. बरोबर आहे. आणि ह्याला आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतीकडून, ओके. एनर्जी एफिशियंट प्रोडक्ट म्हणून. म्हणजे ह्या वर्षीचं लेटेस्ट म्हणजे कुठल्याही प्रोडक्टला न देता, कारण हा एवढा मॉडेल इफिशियंटली काम करतो ना, कस्टमरला तुम्हाला रिग्रेट राहत नाही की बाबा मी पंप घेतलाय बरोबर आहे. आणि त्याच्याकडून परफॉर्मन्स होत नाही. म्हणजे एकदा बसवला तर एक 5-10 वर्ष Sure. त्याला परत मागे फिरून बघायची गरज नाही. येस हां, तुम्ही म्हणजे असं म्हणू शकता. हां. म्हणजे माझ्या मते सर्व शेतकऱ्याच्या फायद्याचा आणि शेतकऱ्याच्या शेतासाठी सर्वोत्तम म्हणून आपण किर्लोस्कर पंपाची बरोबर. निवड करू शकता. बरोबर. धन्यवाद. आपण खूप चांगली माहिती दिली आणि तरी पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय शेवटचा एक संदेश देऊ शकता? जसं की आत्तापर्यंत आपण बघितलं मॉडेल वगैरे सगळे एलॅबोरेट केलेले आहेत. जर त्याच्यामध्ये काही जरी माहिती राहिली असेल तर आपण आमचे अधिकृत विक्रेते काव्या कृषी यांना संपर्क करू शकता. त्याच्याबरोबरच जर टेक्निकल माहिती काही पाहिजे असेल तर मी स्वतः सरांबरोबर कनेक्टेड आहे, आपल्या टीमबरोबर कनेक्टेड आहे. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट मी सांगू शकतो, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही कंपनी आपल्या ब्रँड व्हॅल्यू आणि त्या कोर व्हॅल्यूसाठी ओळखली जाते. जेव्हा
कुठल्याही कंपनीवर ग्राहक विश्वास ठेवतो, तो प्रत्येक ब्रँड कंपनीकडून एक्सपेक्ट करतो की मॅक्झिमम ज्या आहेत क्वालिटीज त्या कस्टमरला डिलिव्हर झाल्या पाहिजेत. जसे की तुम्हाला किर्लोस्करच्या पंपाबद्दल सांगायचं म्हणलं, हे जोही आपला किर्लोस्कर पंप देतो ह्याची मॅक्झिमम सर्व्हिस देणे, मॅक्झिमम सर्व्हिसमध्ये छोट्यातला छोटा पार्ट अवेलेबल करून देणे कस्टमरला बरोबर आहे. आपली हे ही महत्त्वाचं जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही प्रत्येक हे जे पण पंप सर्व्हिस देतात खूप महत्वाचा पार्ट आहे. सर्व्हिस हा खूप महत्वाचा पार्ट आहे हा. शेतकऱ्याच्या दृष्टीने. शेतकऱ्याच्या दृष्टीने, कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टीसाठी जर पंप बदलायला लागणे किंवा तर पूर्णपणे पार्ट बदलायला लागला तर तो कस्टमरला आर्थिकदृष्ट्या नुकसानीचा आहे. नुकसानीच आहे ना म्हणजे याच्यासाठी. हा, मग किर्लोस्करचा प्लस पॉईंट असा आहे की किर्लोस्कर ब्रदर्सचा की तो मॅक्झिमम तुम्हाला ह्याच्यामधले जो पण पार्ट असतील ते छोट्यातले छोटा पार्ट तुम्हाला अवेलेबल करून देतो. आणि तुमची जी क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही 48 तासाच्या आतमध्ये सॉल्व्ह करण्याचा मॅक्झिमम आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे, म्हणजे सगळेच गोल दिसणारे पंप किर्लोस्कर नसतात. धन्यवाद. ओके, ठीक आहे. 1 मिनिट हा. त्याचा डेमो दाखवायचा चालू करू. अर्ध्याची मोटर आहे पण पाण्याचा फ्लो बघा. तो पण अर्ध्याची मोटर आहे पण पाण्याचा फ्लो देखील खूप चांगला आहे. म्हणजे मोटर दिसायला देखील खूप छोटी आहे, बदलायला हलकी आहे. ही घरगुती वापरासाठी गार्डनसाठी. हा, 1 इंची पाईप आहे, मोटर अर्ध्याची आहे. पाईप 1 इंची आहे पण मोटर अर्ध्याची. 1 इंची पूर्ण पाणी एक म्हणजे डिलिव्हरी पूर्णपणे पाणी भरून देते त्याला. आणि ह्या छोट्या वापरासाठी गार्डनसाठी वगैरे किंवा घरगुती वापरासाठी पाण्यासाठी घरात वगैरे खूप चांगले असं मॉडेल आहे. ओके, धन्यवाद.